रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. मित्रांनो, रामा युट्यूब चॅनलवरती आपले सरसे स्वागत आहे सगळ्यांचं. तर आपण आज सांगू या ठिकाणी अशा बागेवरती आलो आहोत. जबरदस्त साईज सेटिंग आहे. तर तुम्ही बघू शकता आज काय रिझल्ट आहे, कसा बसलाय. तर रिझल्ट जाणून घेण्याच्या अगोदर आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊ. नमस्कार. तर आज सांगवी गावातील अगदी डाळिंबीचा प्रदीर्घ अनुभव असणारे 30-35 वर्षाचा अनुभव असणारे आमचे मारुती बापू तावरे यांची ही डाळिंबाची बाग आहे. तर त्यांनी रामा ॲग्रोटेकचे हे प्रोडक्ट वापरलेत. तर तुम्ही आज बाग बघताय की त्यांनी किती सुंदर अशी बाग ठेवली. सगळे स्वच्छता एक नंबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा बागा आपल्याला खूप कमी बघायला भेटतात. तर त्यांनी आज आपल्या रामा ॲग्रोटेकचे उत्पादने शेटिंगसाठी, फुलकळीसाठी बायोसमृद्धी आणि साईजसाठी बायोसृष्टी वापरले, निमकरंजी वापरले, रूट मॅजिक वापरले, असे आपले 4 डोस घेतलेत त्यांनी. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ किंवा काय रिझल्ट आहे त्यांचा. नमस्कार बापू. नमस्कार. नमस्कार, माझे नाव मारुती कृष्णराव तावरे, सांगवी. आम्ही डाळिंब शेती 95-96 पासून करतोय आणि त्याचा रिझल्ट आला. त्याच्यानंतर आम्ही रेग्युलर पहिले डोस वापरत होतो, पण यंदा थोडेसे रामा ॲग्रोटेकचे 2 प्रोडक्ट आम्ही वापरलेत. 2-3 प्रोडक्ट वापरले. त्याचा रिझल्ट आम्हाला पूर्वीपेक्षा 75% रिझल्ट चांगला वाटतोय. 25% जरी आमचा थोडा पहिला डोसेस असेल, तर त्याच्यानंतर आम्हाला फार सुधारणा झालेली आहे यंदा. आणि मला वेळेस थोडीशी चकाकही आणि साईज बी बऱ्यापैकी आहे. कलर, शायनिंग ह्याचं थोडंसं एकदम दरवर्षीपेक्षा एकदा टॉप मध्ये वाटतंय. बरं, दरवर्षीपेक्षा बापू तुम्हाला बदल वाटतो बागेत? बदल वाटते, हो. निमकरंजी फवारणी तुम्ही 2-3 वेळा घेतली? आपण 2-3 वेळा घेतले. तर एकदम क्लॅरिटी चांगली, काय स्पॉट नाहीत कुठले, काय नाही. स्पॉट नाही, ते त्याच्यात थ्रिप्स वगैरे कुठलेही आलेले नाहीत सुरुवातीपासून. त्याच्यामुळे माल यंदा फार एकदम क्लिअर मध्ये आहे. थोडीशी साईजचा प्रॉब्लेम आहे, पण चाललंय, अजून टायमिंग आहे बागायला. हा, आणि त्याच्या एक डोस झाला, आपला एक राहिलाय. हा, सगळे शेतकऱ्यांनी पाहावं अशी आमची त्यांना विनंती आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण 10 लिटर सृष्टी, 1 लिटर सायझर आणि रूट मॅजिकचा डोस दिलेला आहे. तर साईजचा असा रिझल्ट आपल्याला बसलाय. शेतकरी मित्रांनो पाहू शकता, ही साईज आहे. सरसकट माझ्या हिशोबाने 300, 350, 250 पासून ते 350-400 पर्यंत आहे. तर 100चा फळ बघायला बघा ना, कोणीही शेतकऱ्यांनी पाहावं 100चा माल आहे का ते. कमीत कमी 150. 150च्या पुढे 150, सरासरी 150च्या पुढे आहे. बाग कशी फुलली, काय वाटतं बागेत? बागेत आता ते शेतकऱ्यांना पाहिजे. आता आपल्याला स्वच्छ वाटते. कसं आहे, शेतकऱ्यांनी प्रत्येकाने, आता बागेतले फार तज्ञ बी लोक आहेत. आम्ही आता नवीन मध्येच आहे. शेवट जरी जुनं झालेलं असलं तरी आम्हाला टेक्निकल थोडंसं कमीच आहे. व त्याच्यातून आमच्या बुद्धीप्रमाणे आम्ही थोडेफार सुधारणा करून आतापर्यंत ही बाग आपली झोपलेली आहे. तर बापू, अशी कुठली म्हणजे कुठली काळजी घ्यावी लागते की अशी बाग आणण्यासाठी? तुमचे अनुभव, 30 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला. आहे की, बरोबर आहे, पण फक्त कसं आहे, डोसेस वगैरे वेळच्या वेळेला पडले पाहिजे. सगळे औषधाचे डोसेस प्लस पाण्याचं बी नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. पाण्याचं शेड्यूल सगळ्यात महत्वाचं आहे. पाण्याचं शेड्यूल लय महत्वाचं आहे सगळ्यात. सेटिंग होतपर्यंत. तर बापू, पहिले पाणी आपण किती वेळ दिलं या बागेला? पाणी मला माझ्या हिशोबाने 4 तास असेल, 4-4.5 तास. बापू, किती झाड आहेत आपली? 970 आहेत. 970 झाड आहेत. तर त्यांनी 4 तास पाणी दिलं पहिलं पाणी. मग 1 दिवसाड परत पाणी चालू केलं 4-4 तासांनी. पुढच्या वर्षी आम्ही ह्याचे रेग्युलर स्प्रे आणि डोसेस हे दोन्ही चालू करायचं डोक्यात आहे. बर, पहिल्यापासून शेड्यूल वापरणार रामा ॲग्रोटेक समृद्धीचा 2 डोस आणि सृष्टीचा 2 डोस, एवढे करंटच्या 3 फवारण्या असं झाले आपल्याला. सृष्टी, सायझर, रूट मॅजिक मिक्स दिला आपण. आणि पहिल्यांदा रूट मॅजिक आणि
बायोसमृद्धी दिलं तर त्याचा रिझल्ट बघू शकता शेतकरी मित्रांनो, अगदी समृद्धी सृष्टीचा जबरदस्त रिझल्ट, चकाकी, ग्लिजिंग. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असा रिझल्ट दाखवायचा असेल, आणायचा असेल तर अवश्य एकदा रामायण संपर्क करा. तर बापू, तुम्ही अतिशय उत्कृष्ट माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.